महाड नगरपालिका घनकचरा डेपोला दुसऱ्यांदा आग, धूर व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका, आगीची सखोल चौकशी करण्याची ग्रामपंचायतीची मागणी। महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रातील साठवलेल्या कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली। या आगीमुळे परिसरात प्रचंड धूर व दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाल्याची देखील माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि थोड्या वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले। रविवार सुट्टी असल्या कारणाने मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी फोनवरून या आगीबाबत माहिती घेतली असता संकलन केलेल्या कचऱ्यामध्ये नैसर्गिक वायूची निर्मिती झाल्याने आणि सध्याच्या अतिउष्णतेमुळे या वायूने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचं त्यांनी सांगितलं। या आगीत केंद्रातील फक्त संकलित कचराच भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं मोठं नुकसान झालं नसल्याचं मिळालेल्या माहितीवरून समजते आहे। येत्या काही दिवसातच कचरा विघटन प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार असून त्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आली असून या ठिकाणी आगीच्या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी येत असल्या कारणाने या केंद्रामधील उपलब्ध पाणीसाठ्यामार्फत तातडीच्या स्वरूपात फायर हायड्रोजनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्याधिकारी कोळेकर यांनी यावेळी सांगितली आहे। ग्रामपंचायतीने मात्र या आगीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या केंद्रात आगीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे सदरची आग लागली की लावण्यात आली असा सवाल लाडवलीच्या सरपंच मोबिना निसार ढोकळे यांनी या निमित्ताने उपस्थित केलाय। तसेच नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर ठोस उपाययोजना करावी, अन्यथा ग्रामपंचायत मार्फत या घनकचरा प्रक्रिया केंद्रास तीव्र स्वरूपात विरोध केला जाईल असा इशारा देखील त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। नमस्ते, मी लाडवली ग्रामपंचायतची सरपंच मुबिना निसार ढोकले। सकाळी पहाटे जेव्हा मी उठले तेव्हा 4 वाजताच्या सुमारास जसा दिवसाचा उजेड होता असा उजेड मला दिसला आणि खूप प्रचंड आकाशाला छुणारे ह्याचे धूर लोटले होते आगीचे। तेव्हा मी माझ्या मिस्टरांना उठवले, बोले नेमके इथे काय विषय चाललाय ते बघा। त्यांनी बघतोच वेळेला हे केले की इथे कचरा डेपोलाच आग लागलेली आहे। त्यांनी लगेच आमच्या गावातला एक माणूस कचरा डेपोला काम करतो त्याला कॉल केले, त्याला विचारले की नेमका तिथे विषय काय। त्या माणसाचा फोन नाही लागला। मग त्यांनी साहेबाला फोन केले की तुम्ही हाव कुठे। साहेब बोले आम्ही तिथे जाऊ आणि खरोखरच आग लागलेली आहे। तसेच ते स्वतः तिथे जाऊन पत्रकाराला घेऊन तिथे पाहणी केली। पण मला असं बोलायचं आहे की हे आगीचे एवढे धूर आणि नेहमीच तिथे आग लागते। याच्या वेळी पण अशी मोठी घटना घडली होती, आज सकाळी पण अशी एवढी मोठी आग लागली होती। पण नेमकी ही आग लागायचं कारण काय, ही आग लावली जाते की ही आग काय कुठल्या कारणास्तव लागते त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कारण वारंवार ही अशा आग लागल्यामुळे आमच्या आरोग्याला पण धोका आहे। तिथे अग्निशमनची कुठल्या यंत्रणा पण नाही, कुठं काय मॅन पॉवर पण नाही तिथे की कोण 2-3 माणसं तिथे काय असतील, रात्रपालीला तीच लोक आहेत तिथे। आयत्या वेळेला त्यांना कोणीही कुठलाही त्यांच्याकडे उपाययोजना नाही। त्यासाठी आमचा लाडवली ग्रामपंचायत कडून त्यांना हे आव्हान आहे की तुम्ही तिथे काहीतरी ठोस उपाययोजना करा, नाहीतर आम्ही तिथे तुम्हाला हरकत करणार, कारण आमच्या आरोग्याला धोका आहे।